नमस्कार, वंदनाच रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। नॉनव्हेज डेला अनेक घरी चिकन केले जाते, त्यामुळे 2 घास जास्तच जातात। चला तर झणझणीत चिकन रस्सा आणि चिकन सुक्याची रेसिपी बघूया। तसेच व्हेज आणि नॉनव्हेज रेसिपीना एकदम टेस्टी बनवणारे कांदा खोबऱ्याचे वाटणही बघूया। 1 किलो मीडियम साईजचे चिकनचे तुकडे घेतले, त्याला व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतले। आता त्यात 1 चमचा हळद आणि मीठ टाकून हाताने चिकनला लावून मॅरिनेट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचे। चिकन मॅरिनेट केल्याने चिकन एकदम मऊ शिजले जाते। तोपर्यंत आपण कांदा खोबऱ्याचे वाटण तयार करून घेऊया। कांदा खोबऱ्याचे वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले, त्यात 1 मोठा उभा चिरलेला कांदा टाकून तो गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा। आता त्यात अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे पातळ काप आधी टाकून 3-4 मिनिटं परतून घ्यायचे। ते परतले की त्यात अर्धी वाटी सुके खोबऱ्याचे पातळ काप टाकून ते थोडे लालसर होईपर्यंत परतायचे। तुम्ही इथे फक्त ओले खोबरे नसेल तर सुके खोबरेही घेऊ शकता, त्याचेही वाटण छान होते। कांदा खोबरे जास्त काळसर होईपर्यंत भाजू नये। लालसर झाले की त्यात 2 चमचे तीळ आणि 1 चमचा खसखस टाकून तेही 2 मिनिटं भाजून झाले की गॅस बंद करायचा। तसेच त्यात 10-12 लसूण पाकळ्या, 1 मोठा तुकडा आल्याचा टाकून गरम करून घ्यायचे आणि शेवटी थोडी कोथिंबीर ही टाकायची। हे सर्व मिश्रण थंड होऊ द्यायचे। नंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यात सुरुवातीला पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचे। गरज लागल्यास 2 चमचे पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। कांदा खोबऱ्याचे हे वाटण तुम्ही 15 दिवस फ्रीजरमध्ये ठेवून व्हेज नॉनव्हेज भाज्यांसाठी वापरू शकता। बघा, मस्त वाटण बारीक वाटले गेले आहे। चिकन कुकरमध्ये शिजवून घेऊया, त्यामुळे ते लवकर आणि मऊ शिजले जाते। चिकनचे अळणी म्हणजेच चिकनचे सूप ही तयार मिळते। लहान मुलांना हे सूप प्यायला द्या, खूप पौष्टिक असते। कुकर गरम झाला की त्यात 2 चमचे तेल टाकायचे। तसेच त्यात 1 कांदा बारीक चिरलेला टाकून गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचे। आता त्यात 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकून थोडेसे परतून घ्यायचे। हळद मीठ लावून मॅरिनेट केलेले चिकन टाकून त्याचा रंग बदलेपर्यंत तेही परतून घ्यायचे। हळद मीठ मॅरिनेट करताना टाकले आहे, त्यामुळे ते परत टाकायचे नाही। बघा, चिकनचा रंग बदलला आहे। आता त्यात 2 ग्लास गरम पाणी टाकून थोडी कोथिंबीर टाकायची। झाकण लावून 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। शिट्ट्या जास्तही करायच्या नाहीत, नाहीतर चिकनचा गाळ तयार होतो। कुकर थंड झाला की त्याचे झाकण काढावे। बघा, बघूनच कळते की चिकन मस्तपैकी शिजले आहे आणि चिकन सूप ही रेडी आहे। सर्वात आधी चिकन सुक्का बनवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले, त्यामध्ये 2 तमालपत्रे आणि दालचिनीचे तुकडे टाकले। आता त्यामध्ये 2 मोठे उभे चिरलेले पातळ कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा गुलाबीसर झाला आहे। आता त्यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले टाकून एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर ही टाकली आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये 4 चमचे घरगुती काळा मसाला, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि 2 चमचे चिकन मसाला टाकून नीट मिक्स करून घ्यायचे। चिकन सुक्यासाठी कांदा जास्त वापरायचा व वाटण कमी घ्यायचे। तसेच रश्श्यासाठी कांदा कमी वापरायचा आणि वाटण जास्त घ्यायचे। चिकन सुक्का आणि रस्सा हे 6 जणांसाठी पुरेल अशा हिशोबाने वाटण वापरत आहे। वाटण चांगले परतले की त्यात 1 पळी चिकनचे अळणी पाणी टाकायचे। ते मस्तपैकी परतून घेतले की त्यामध्ये शिजवलेले अर्धा किलो चिकन टाकायचे। तसेच 1 पळी चिकनचे अळणी पाणी ही अजून त्याबरोबर टाकायचे व मसाल्यात नीट मिक्स करून घ्यायचे। त्यात चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून कमी गॅसवर 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचे। चिकन कुकरमध्ये आधीच शिजून घेतल्याने चिकन शिजायला अजिबात वेळ लागत नाही। झाकण काढून बघायचे। चिकन सुक्याला पाणी सुटले असेल तर गॅस मोठा करून पाणी आटू द्यायचे। चिकन सुक्का जास्त पातळ किंवा कोरडा न करता लथपीत ठेवायचे, त्यामुळे टेस्ट छान येते। अशाच टेस्टी आणि लज्जतदार रेसिपींच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या रेसिपीही तुम्ही नक्की बघा। चिकन सुक्का तयार आहे, कोथिंबीरीने गार्निश करावे। चिकन रश्श्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून झाले की त्यामध्ये 2 तमालपत्रे, 2 तुकडे दालचिनीचे टाकायचे।
त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला टाकून गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा। तसेच त्यात थोडीशी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो ही टाकायचा। कांदा टोमॅटो एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे। आता त्यामध्ये 4 चमचे घरगुती काळा मसाला, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि 2 चमचे चिकन मसाला टाकून मिक्स करून घ्यायचे। तिखट तुम्हाला किती प्रमाणात कमी जास्त हवे त्या प्रमाणात घेऊ शकता। आता उरलेले कांदा खोबऱ्याचे वाटण त्यामध्ये टाकायचे आणि वाटण चांगले परतले की त्यामध्ये चिकनचे अळणी पाणी 1 पळी टाकावे। त्यामुळे मसाला चांगला परतला जाऊन चिकन रश्श्याला तरीही चांगली येते आणि टेस्ट ही मस्तच येते। ते मस्तपैकी परतले की त्यामध्ये उरलेले चिकन आणि अळणी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे। आता त्यात 2 ग्लास गरम पाणी टाकायचे। त्यामुळे चिकन रश्श्याला तेल जरी कमी वापरले तरी चांगली येते। गॅस मोठा करून चिकनचा रस्सा उकळू द्यायचा। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। गॅस मोठा ठेवून त्यावर झाकण ठेवायचे आणि 3-4 मिनिटं रस्सा उकळू द्यायचा। त्यानंतर गॅस कमी करून चिकन रश्श्याला तरी येऊ द्यायची। वर तरी जमलेली दिसायला लागली की गॅस बंद करावा आणि त्यावर कोथिंबीर टाकावी। चला तर मग तुम्हाला ही चिकन सुक्का आणि चिकन रश्श्याची रेसिपी तर नक्कीच आवडली असणार। तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। चॅनलला भेट द्या। झणझणीत गरम चिकन सुक्का आणि रस्सा पसरट प्लेटमध्ये घेऊन वरून कोथिंबीर पेरून सोबत रोटी, भात, कांदा टोमॅटो स्लाइस, लिंबू देऊन डिश सर्व करावी।